जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण MCOM पार्ट फर्स्ट आणि सेकंड 2019 क्रेडिट पॅटर्न असलेल्या विद्यार्थ्यांना बॅकलॉग एक्झामचा फॉर्म कसा भरायचा याबाबत आपण माहिती देणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून PG लेवलला म्हणजे MA MCOM MSc या वर्गांना आता ॲज पर NEP 2020 म्हणजेच 2023चा पॅटर्न लागू झालेला आहे. पण जे काही 2019-20 पासून ते 2023-24 पर्यंत जो काही पॅटर्न होता तो होता MCOM 2019चा पॅटर्न. तर या 19 पॅटर्न मागच्या वर्षी 2023-24ला काही विद्यार्थी होते फर्स्ट इयरला किंवा सेकंड इयरला, पण त्यांचा 2019चा पॅटर्न होता. ओके, एखादा विद्यार्थी सेकंड इयरला होता पण आता तो काय झालेला आहे, काही विषय बॅकलॉग राहिलेले आहे. तर अशा विद्यार्थ्यांना आता नेमकी परीक्षा फॉर्म कसा भरायचा याबाबत माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्ममध्ये काही तांत्रिक अडचणी असतात. जर तुम्हाला तशा अडचणी येत असेल तर कृपया पहिल्यांदा हा व्हिडिओ बघा आणि मग काही चॅट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. सो फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात अगोदर unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जा. तिथे तुम्हाला एक्झामिनेशन सेक्शनला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर या पद्धतीने एक्झाम ऑनलाईन दिसेल. त्यानंतर थोडंसं स्क्रोल करा. इथे तुम्हाला स्टुडंट सेक्शनमध्ये 4 नंबरला एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल. थोडंसं खालती स्क्रोल करा. तिथे 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. जर विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम येत असेल की त्या विद्यार्थ्यांनी रिव्हॅल्युशनला फॉर्म टाकलेला होता किंवा फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनला, आणि त्याच्यामध्ये तो विद्यार्थी काय झालेला आहे, पास झालेला आहे, बट तरीसुद्धा त्याचा एक्झाम फॉर्ममध्ये तो सब्जेक्ट येत असेल तर नेमकी त्यावेळेस काय करावं. तर त्यासाठी तुम्ही काय करा, आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागाला भेटा आणि परीक्षा विभागाला सविस्तर माहितीसह आणि स्क्रीनशॉटसह काय करा, इथे examsupport@pun.unipune.ac.in या ऑफिशियल मेल ID वरती क्युरी पाठवायला हवा कॉलेजच्या वेबमेलवरून. ओके, सो वेबमेलवरून ज्यावेळेस रिक्वेस्ट पाठवली जाईल त्याच वेळेस तिथे लगेच त्यांना सोल्युशन भेटलं जाईल. त्यांच्या फॉर्ममध्ये काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या लगेच दूर केल्या जातात. पण आपण सपोर्टिव्ह डॉक्युमेंट देणं गरजेचं आहे. म्हणजे कदाचित रिव्हॅल्युशनमध्ये पास झाले असेल तर तुमचा PRA नंबर किंवा रिव्हॅल्युशन रिझल्टचा ऑनलाईन रिझल्ट जो काही डिस्प्ले होतो त्याचा स्क्रीनशॉट, आणि आता एक्झाम फॉर्ममध्ये जर सब्जेक्ट पुन्हा आला तर त्याचा स्क्रीनशॉट, अशी सर्व माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये अटॅच करायची असते. ओके, सो इथे आपण थोडंसं खालती स्क्रोल करू. इथे तुम्हाला एक्झाम फॉर्मच्या डेट्स हा जो काही महत्त्वाचा मुद्दा दिसणार आहे, एक्झाम फॉर्मच्या डेट्समध्ये जा. तर जे विद्यार्थी 19 पॅटर्नला आहे तर त्यांचा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ही 23/9/2024 पर्यंत विदाऊट लेट फी भरू शकता आणि लेट फीसह 26/9/2024 पर्यंत फॉर्म भरू शकता. हे फॉर्म 13 सप्टेंबर 2024 पासूनच सुरू झालेले आहे आणि फॉर्म भरण्यासाठी एक 10 ते 12 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. आपण एक्झाम फॉर्मच्या डेटच्या थोडंसं पाठीमागं आलं तर पूर्ण तुम्हाला खालती प्रोसीड टू लॉग इन बटन दिसेल, यावरती क्लिक करा. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं तुम्हाला डॅशबोर्ड बघायला भेटेल. थोडंसं खालती स्क्रोल करा आणि या ठिकाणी तुम्हाला स्टुडंटमध्ये इथे लॉग इन टॅब दिसेल. या लॉग इन बटनावर क्लिक करा. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन बाय, नंतर इथे पासवर्ड, इथे तुम्हाला कॅप्चा या ठिकाणी एंटर करायचा आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. जसं लॉग इन बाय बटनावर गेल्यानंतर इथे तुम्हाला ईमेल ID आणि मोबाईल नंबर दिसेल. तुम्ही दोन्हीपैकी एक सिलेक्ट करू शकता. जसं की मी या ठिकाणी मोबाईल नंबर सिलेक्ट केलेला आहे. मोबाईल नंबर सिलेक्ट केल्यानंतर मोबाईल नंबर एंटर करायचा आहे, परीक्षा फॉर्मचा पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकून लॉग इन करायचा आहे. बट तुम्हाला मोबाईल नंबर माहिती आहे पण पासवर्ड माहीत नसेल तर तुम्ही फॉरगेट पासवर्ड करून नवीन पासवर्ड रिसेट करू शकता. किंवा तुम्हाला वाटत असेल की मला मोबाईल नंबरही माहिती नाही किंवा माझा जुना मोबाईल नंबर आता बदलला आहे तर मला पासवर्ड मिळवता येणार नाही, मग कसा एक्झाम फॉर्ममध्ये नवीन मोबाईल नंबर अपडेट करायचा, त्या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ पण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू
शकता. सो या ठिकाणी आपण लॉग इन करूया. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला PRN, एलिजिबिलिटी नंबर, कोर्स नेम दिसेल किंवा पॅटर्न नेम 2019 पॅटर्न दिसणार आहे. इथं कॉलेज पण कोड वगैरे दिसेल, स्टुडंट नेम वगैरे दिसेल. इथे थोडंसं काय करा, उजव्या बाजूला स्क्रोल करा. इथे थोडंसं उजव्या बाजूला आपण स्क्रोल करू. स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला अप्लाय फॉर सर्टिफिकेट, अप्लाय मायग्रेशन सर्टिफिकेट, अपडेट ABCID, फोटोकॉपी, रिव्हॅल्युशन, एक्झाम फॉर्म असे टॅब दिसतील. तर तुम्हाला इथे एक्झाम फॉर्ममध्ये जाऊन फॉर्म भरायचा आहे. आपण एक्झाम फॉर्ममध्ये जाऊया. पुन्हा या पद्धतीने तुम्हाला डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथे डायरेक्ट तुम्ही प्रोसीड बटनावर क्लिक करू शकता. प्रोसीड बटनावर क्लिक करा. ऑनलाईन एक्झाम फॉर्म डॅशबोर्ड दिसेल. इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहे, एक फर्स्ट इयर आणि दुसरा आहे अदर दॅन फर्स्ट इयर नॉन इंजिनिअरिंग किंवा ऑल इंजिनिअरिंग स्टुडंट. ठीक आहे. सो या ठिकाणी आपण काय करूया, अदर दॅन फर्स्ट इयर हे ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत आणि इथे क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटनावर काय करू, इथे क्लिक करूया. इथे क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला तुमची पूर्ण डिटेल, पर्सनल माहिती शो होते. जसं की इथे स्टुडंट नेम, नंतर मदर्स नेम, डेट ऑफ बर्थ, नंतर मेल फिमेल, मेल ID, त्यांचा मोबाईल नंबर, त्याच्यानंतर परमनंट ॲड्रेस, ही सगळी माहिती दिसेल. आणि लास्टला तुम्हाला डायरेक्ट इथे नेक्स्ट आणि कॅन्सल बटन दिसेल. तर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे बघा, सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची, इथं जे काही बाय डिफॉल्ट टिक आलेले असतील, ओके, आता ते विद्यापीठांनी त्यांच्या हिशोबाने दिलेले आहे. म्हणजे जसं विद्यार्थी जर इंटरनल ऑलरेडी पास असेल तर त्याचा इंटरनलला टिक येणारच नाही. तो ज्या ठिकाणी फेल आहे त्याच ठिकाणच्या टिक त्याच्या येणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणतेही एक्स्ट्रा टिक टाकायच्या नाही किंवा हाय त्या टिक काढायच्या नाहीत. ओके. नाही तर काही विद्यार्थी म्हणतात की सर आम्ही रिव्हॅल्युशनमध्ये पास झालो नाही तर पुन्हा टिक आली. तर मी तुम्हाला मागाशीच प्रोसेस सांगितली, त्या पद्धतीने ती प्रोसेस करायची. इथं बाय डिफॉल्ट टिक तुम्ही काढायची नाही. ओके. सो या ठिकाणी तुम्हाला कुठं प्रॅक्टिकल, कुठं इंटरनल, कुठं युनिव्हर्सिटी एक्झाम, या टिक जशा आहे तशाच ठेवायच्या आहे, त्या काढायच्या नाही. डायरेक्ट काय करा, शेवटी सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर फीज डिटेल्स येईल. आता इथे काही विद्यार्थी म्हणतात सर आम्ही तर PGच्या आता लास्ट इयरला आहे किंवा लास्ट इयर TYचे विद्यार्थी आहोत आणि इथं पासिंग सर्टिफिकेटची फी आली नाही, मग आम्हाला पासिंग सर्टिफिकेट भेटेल का? बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आत्ताचे बॅकलॉग एक्झाम फॉर्म भरता आहे. तुमच्या ज्यावेळेस रेग्युलर एक्झाम फॉर्म होते मागच्या सेमिस्टरला, तर त्यावेळेस ऑलरेडी तुमचं पासिंग सर्टिफिकेटची फी घेतलेली आहे. आता पुन्हा फी घेतली जाणार नाही आहे. ओके. सो त्यामुळं काळजी करू नका. जर तुम्ही बॅकलॉग असाल आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये परीक्षा देत असाल तर तुमची बॅकलॉग एक्झाम फी किंवा बॅकलॉग एक्झाम फॉर्ममध्ये पासिंग सर्टिफिकेटची फी येणार नाही, कारण ती ऑलरेडी घेतलेली आहे. इथं फक्त तुमची स्टेटमेंट ऑफ मार्क लिस्ट फी येईल, कॅप फी येईल, एक्झाम फॉर्म फी येईल आणि तुमची काय फॉर्मची प्रोसेसिंग फी असेल तेवढी येणार आहे. ओके. सो प्रोजेक्ट असेल तर प्रोजेक्टची फी येईल, अदरवाईज येणार नाही. जर तुम्ही फॉर्म लेट भरला तर लेट फी पण येऊ शकते. सो इथे डायरेक्ट शेवटी जी काही फी आलेली आहे तेवढी फी तुम्हाला भरावी लागेल. इथे शेवटी तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहे, त्याच्या जागी इथे तुम्ही प्रिव्ह्यू आणि कॅन्सल हे 2 बटन वापरा. प्रिव्ह्यूच्या बटनावर जाऊन फॉर्म व्यवस्थित भरला का नाही तो बघा. खात्री झाली असेल तर तुम्ही शेवटी जो काही चौकोन बॉक्स दिला आहे त्यावरती क्लिक करा आणि कन्फर्म अँड प्रिंट बटनावर क्लिक करा. प्रिंट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कॅपिटल मार्केट किंवा जे काही तुमचे बॅकलॉग सब्जेक्ट आहे ते दिसून येतील, फीज डिटेल दिसून येईल आणि इथे तुमचा लास्टला तुमची सिग्नेचर आणि स्टॅम्प वगैरे घेऊन तुम्हाला हा फॉर्म काय करायचा, परीक्षा विभागात जमा करायचा किंवा अकाउंट डिपार्टमेंटमध्ये जमा करायचा. आता या फॉर्मसोबत तुम्ही तुमचा ABCID आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणतं डॉक्युमेंट द्यायचं आहे ते म्हणजे तुमचं बॅकलॉग एक्झामचं मार्क लिस्ट. ओके. सो एवढे 2 महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला यासोबत जोडायचे आहे आणि हा फॉर्म तुम्हाला परीक्षा विभागात दिलेल्या मुदतीत जमा करायचा आहे. ओके. सो या पद्धतीने तुम्ही परीक्षा फॉर्म काय करू शकता, ऑनलाईन पद्धतीने भरून कॉलेजमध्ये जमा करू शकता. काही अडचण आली तर आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागास तुम्ही भेटू शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीने नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटणार आहोत. या ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024च्या परीक्षा तुमच्या कधी होणार आहे या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ देखील काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत कोणत्याही पद्धतीच्या अडचणी येणार नाहीत. ओके. सो प्रोजेक्टची वायवा कधी होणार आहे, पुढच्या परीक्षा कधी होणार आहे या संदर्भात आपण वेळोवेळी माहिती दिलेलीच आहे. तुम्ही ते व्हिडिओ देखील काळजीपूर्वक बघा. सो तुम्हाला पुन्हा एकदा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.